हॅलो फ्रेंड्स, दिस इज फैज मिर्झा. मित्रांनो, आपण 7वीच्या स्टेट बोर्डला मागे सुरुवात केली होती. नागरी शास्त्रामध्ये आपण मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्य यांच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती आपण मागच्या सेशन्समध्ये बघितली. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. ओके. आणि आज आपण 8वीच्या स्टेट बोर्डला नागरी शास्त्र विषयाला आपण सुरुवात करत आहोत. ओके. तर लक्षात घ्या, या चॅप्टरमध्ये 8वीमध्ये टोटल तुम्हाला जे पुस्तकमध्ये 6 टॉपिक या ठिकाणी देण्यात आले, जे आपण आजच्या या सेशन्समध्ये डिस्कस करू. पहिला टॉपिक जो आहे संसदीय शासन पद्धती, म्हणजे गव्हर्नमेंट कसं काम करते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जे कायदे तयार करण्याचे जे डिपार्टमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो भारताची संसद, तर त्याची व्यवस्था आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यानंतर केंद्रीय कार्यकारी मंडळ, सरकारने जेव्हा एखादं कायदे केलं तर ही कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम असतो कार्यकारी मंडळाचा. तो कार्यकारी मंडळाचा रोल आणि त्याचा विषय कसा येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत, भारतीय न्यायव्यवस्था. तो लक्षात घ्या, या तिन्ही पॅटर्नमध्ये न्यायव्यवस्थेचं काम काय आहे, का सरकार प्रॉपर काम करते की नाही करते. दुसरं, जनतेला त्यांचे अधिकार देणे, त्यांना प्रस्ताव ओके, तर त्यांना एक सामाजिक न्याय, सोशल जस्टिस संबंधी जे काही जबाबदारी असते तर ती ही न्यायव्यवस्थेची असते. तर न्यायव्यवस्थेचा एक वेगळा रोल या ठिकाणी प्ले केला जातो, लक्षात ठेवा. त्यानंतर सेम या अँगलने राज्य शासन कसं काम करतो. ओके. तो यावर आपण थोडंसं विचारमंथन करूया. आता बघा, या ठिकाणी पहिला विषय, इंडियन कॉन्स्टिट्यूशनने काय केलं. ओके. इंडियन कॉन्स्टिट्यूशनने मित्रांनो 2 गव्हर्नमेंट फॉर्म केले. तर मग 2 गव्हर्नमेंट कोणती. एक आहे जी जे तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचं आहे, एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर. तो सेंट्रल गव्हर्नमेंट भाग 5 मध्ये आहे ना. आणि दुसरा आहे स्टेट गव्हर्नमेंट, जे आपल्याला या ठिकाणी दिसतं 6 मध्ये. याच स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करणारी असते लोकल बॉडीज, ज्याला आपण म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे सूची. ठीक आहे. तो पार्ट लक्षात ठेवा. ओव्हरऑल जर म्हणायला गेलं बाय कॉन्स्टिट्यूशननुसार, ओके 2 गव्हर्नमेंट या ठिकाणी फॉर्म केले जातात, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंट, तर आता पुस्तकप्रमाणे आपण जर बघितलं तर 6वीच्या पुस्तकमध्ये आपण लोकल बॉडीजबद्दल पूर्ण माहिती डिस्कस करून घेतली. ओके. आता आपण या पुस्तकच्या अँगलने विचार करायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी दुसरा काही विषय डिस्कस करणार आहे. पहिला पॉईंट, का कॉन्स्टिट्यूशनने काय केलं, जे सरकार आहे, ओके, म्हणजे कोणती गव्हर्नमेंट आहे, तर त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी घेऊ केंद्र सरकार. तर ही केंद्र सरकार 3 अँगलने काम करेल. ओके. एकाचं जे नाव आहे तो आहे कार्यकारी मंडळ, दुसरं आहे ज्याचं आपण म्हणू कायदे मंडळ, आणि तिसरं आहे ज्याला आपण म्हणू न्याय मंडळ. तर ही 3 मंडळ आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. तो कार्यकारी मंडळाचा रोल, त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, आयोगाचं एक्सपेक्टेशन काय असणार आहे. ओके. ही पॉईंट सेम या अँगलने असेल. या ठिकाणी बाजूला या ठिकाणी स्लॅश असेल, ते असेल राज्य सरकारमध्ये. तो कायदे मंडळाचा रोल काय, कार्यकारी मंडळाचा रोल काय, न्याय मंडळाचा रोल काय, ते हे सर्व पॉईंट या ठिकाणी येतील. ओके. पण जर तुम्ही केंद्र शासित प्रदेश बघितलं ना, तो केंद्र शासितमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ यासाठी वेगळा काही मुद्दा नाही आहे. केंद्र शासित म्हणजे केंद्राचा शासन त्या ठिकाणी असतो, तर तो एक वेगळा अभ्यासाचा पार्ट आहे, तो आपण या ठिकाणी बघू. सध्या आपण 2 गव्हर्नमेंटबद्दल डिस्कस करतोय, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. होप या ठिकाणी लक्षात ठेवा. मग पहिला विषय, का आपल्या कॉन्स्टिट्यूशनने किती प्रकारचे मंडळ तयार केले, तर 3 प्रकारचे मंडळ तयार केले, जे तुम्हाला या ठिकाणी आता समजलं. कोणकोणतं, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि त्याच्यानंतर न्याय मंडळ, बरोबर. तर आता बघा नेक्स्ट पॉईंट, तर मग याच्यावर आयोगाचा एक्सपेक्टेशन किंवा मुद्दे कसे आहे. पहिला पॉईंट, पुस्तकप्रमाणे जावं आपण या ठिकाणी फोकस करूया. ओके. तो बघा तुमच्या समोर या ठिकाणी दिसते मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीची ओळख. तो आता बघा, संसदीय शासन पद्धती काय आहे, तर या ठिकाणी तुम्ही याला मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का नेमकं आयोगाचा याच्यावर क्वेश्चन्स कसे येतात. ओके. सी, पहिला पॉईंट, का देशाचे गव्हर्नमेंट कसे काम करणार, काय काम करणार. ओके. आणि त्याच्यावर काय मुद्दे आहे, आयोगाचं एक्सपेक्टेशन याच्यामध्ये, तर सर्व IMP पॉईंट या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके मित्रांनो. तो पहिला पॉईंट बघा, यातील कायदे मंडळाचा, कार्यकारी मंडळाचा निर्मितीने. कायदे मंडळ काय काम करतात, कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते. सिंपल आहे. तो भाई शब्दाचा अर्थ आहे कायदे मंडळ काय काम करणारे, कायदे करणारे. दुसरा पॉईंट, कार्यकारी मंडळ. ओके. कार्यकारी मंडळ काय काम करतात, तर कायद्यांची काय करतात, प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात. हे 2 गोष्टी तुमचे केले झाले. आणि तिसरा पॉईंट आहे न्याय मंडळ. ओके.
तो न्यायमंडळाचं काम काय, न्याय देण्याचे कार्य. तर या तिन्ही शाखा ओके त्यांचे अधिकार, त्यांचे मर्यादा आणि एकमेकावर असलेले अवलंबित्व ओके आणि असलेले संबंध या ठिकाणी आहे आपण डिस्कस करणार आहोत. तो लक्षात ठेवा, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ ओके याची विभागणी केली आहे. सेंट्रलचा कायदेमंडळ, स्टेटचा कार्यकारी मंडळ ओके. तसंच सेंट्रलचं कार्यकारी मंडळ, तसंच स्टेटचा जसं सेंट्रलमध्ये कार्यकारी मंडळमध्ये तुम्हाला कोण दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रपती दिसतील ओके, पंतप्रधान दिसतील, त्यांचे मंत्रिमंडळ दिसतील तुम्हाला ओके. सेम स्टेटमध्ये पण मुख्यमंत्री, त्यांचं ना मंत्रिमंडळ आहे ओके. महान्यायवादी सेंट्रलमध्ये, महाधिवक्ता स्टेटमध्ये ओके. पण न्यायमंडळ ही एकच आहे, तो लक्षात ठेवा. या ठिकाणी दोन गव्हर्नमेंट फॉर्म केला, कायदेमंडळ दोन तयार केले, सेंट्रलचा स्टेटचा, कार्यकारी मंडळ सेंट्रलचा स्टेटचा तयार केला, पण न्यायमंडळ ही एक आहे. तो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने न्यायमंडळला डिवाइड नाही केलं. म्हणजे आपली न्यायमंडळ कशी आहे, दुहेरी की एकेरी, तर आन्सर काय आला पाहिजे, एकेरी आहे ओके. आणि कार्यकारी मंडळ किती आहे, दुहेरी आहे. कायदेमंडळ किती आहे, दुहेरी आहे. या ठिकाणी सेंट्रलचा कायदेमंडळला आपण काय म्हणतो, संसद, स्टेटच्या कायदेमंडळला आपण काय म्हणतो, विधिमंडळ. तो आपण हा जो टॉपिक आहे तो डिटेलमध्ये या ठिकाणी आपण समजून घेऊ. ठीक आहे मित्रांनो, विषय लक्षात आला इथपर्यंत. आता बघा पहिला पॉईंट, ज्या आपल्या चॅप्टरचा मूळ आशय आहे, संसदीय पद्धत ओके. तर बघा शासन पद्धतीचे दोन प्रकार असतात. आता हे लक्षात ठेवा का आपल्या देशामध्ये शासन पद्धती किती किंवा जगामध्ये किती पद्धत आहे आणि आपल्या देशात कोणती आहे. तर दोन पद्धत आहे, संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धत. दॅट इज अ टू पार्ट. आता संसदीय पद्धत म्हणजे काय आणि अध्यक्षीय पद्धत, सिंपल बघा, मोठ्या स्वरूपात मी तुम्हाला संदर्भ देतो. स वरून तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा ओके. स जो शब्द तयार होतो या ठिकाणी असा ओके, आणि त्याच्यानंतर असा शब्द लावला तर तो संसदून जातो. पण आपल्याला या ठिकाणी काय पाठ ठेवायचं आहे, आपल्याला पाठ ठेवायचे फक्त दोन आकडा दिसते ना तुम्हाला. तर संसदीय पद्धतमध्ये दोन प्रमुख असतात. पहिला विषय क्लिअर झाला तुमचा. मग दोन प्रमुख कोण, तर एक भाई पंतप्रधान आणि दुसरे कोण, राष्ट्रपती, प्रेसिडेंट ओके. ते हे दोन प्रमुख असतात. एक नॉर्मल मोठ्या स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा. बाकी मग तुम्हाला हे दोन गोष्टी समजल्या का मग उत्तर प्रॉपर येऊन जाईल. अध्यक्षीय पद्धतमध्ये यावरून तुम्ही लक्षात द्या, जर इकडे दोन असेल तर ऑफकोर्स काय असेल, इकडे याचं ऑपोजिट असेल. मग यामध्ये किती पद्धत आहे, तर याच्यामध्ये एक प्रमुख आहे ज्यांना आपण राष्ट्राध्यक्ष म्हणतो ओके. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी PM आणि प्रेसिडेंट अशी विभागणी नाही केली, एकच व्यक्ती देशाचा प्रमुख ठरवला जाईल ओके. तो या अँगलने तो क्वेश्चन्स येऊन जाईल. आपण यांच्याबद्दल डिटेल माहिती बघू, PM खरं आहे की प्रेसिडेंट खरं आहे, म्हणजे खरी पॉवर कोणाच्या हातात आहे ते संदर्भ आपण या ठिकाणी बघणारच आहोत ओके. तो पॉईंट दोन्ही गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या तुमच्या. तर संसदीय पद्धतमध्ये किती प्रमुख आहे ओके, तर प्रमुख झाले दोन. अध्यक्षीय पद्धतमध्ये किती प्रमुख आहे, तर एक. या ठिकाणी तुम्ही तो पॉईंट या ठिकाणी लक्षात येते ना मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट, आता बघा या ठिकाणी दिलंय तुम्हाला, संसदीय पद्धत शासन पद्धती ही प्रामुख्याने कुठे विकसित झाली. या ठिकाणी आन्सर लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये. सिंपल आहे. मग आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला की संसदीय पद्धतचा शासन पद्धतीचा भारताने स्वीकार कोणत्या देशापासून केला, तर UK, इंग्लंडपासून, गव्हर्नमेंटपासून. राहील लक्षात पॉईंट. आता बघा या ठिकाणी आपण जेव्हा राज्यघटना तयार केली, तर या राज्यघटना तयार करताना आपण टोटल 60 देशांचा रेफरन्स घेतला मित्रांनो. आणि या 60 देशांपैकी ओके टोटल 70% ऑफ कॉन्स्टिट्यूशन ओके, तो 75% कॉन्स्टिट्यूशन आपण 1935चा कायद्यापासून घेतो. जस्ट इमॅजिन करा, भारत सरकार कायदा 1935, ज्याला आपण प्रांतिक स्वायत्तता कायदा पण म्हणतो, तर त्या कायद्यापासून आपण टोटल 75% आपला कॉन्स्टिट्यूशन काय केलं आहे, तयार करून घेतला. आणि रिमेनिंग ज्या गोष्टी होत्या त्या आपण दुसऱ्या देशाकडून काय करत गेलोय, ते घेत गेलोय. लक्षात घे, या अंगाने तो पार्ट प्रिपेअर करायचा. बरं, आता बघा पुस्तकमध्ये दुसरा पॉईंट जो हायलाइटेड आहे, जो IMP आहे, काय का इंग्लंडमध्ये अलिखित संविधान. आता बघा फरक ओके. आपल्या देशाची राज्यघटना कशी आहे, लिखित आहे ओके, पण इंग्लंडची राज्यघटना काय आहे, अलिखित आहे. तरी सुद्धा आपण त्या देशामधून काय केलं, संसदीय शासन पद्धतीचा इम्प्लिमेंट केला. का केला, कारण त्या ठिकाणी दोन प्रमुख आहे. तो मग त्या पुढच्या चॅप्टरमध्ये, म्हणजे या चॅप्टरमध्ये तो एक्सप्लेनेशन दिला असेल का नेमकं काय इम्पॅक्ट पडला. आजही बघा, आज एवढे दिवस जरी झाले तरी इंग्लंडचा जो देश आहे तो राज्य करतोय ओके. त्यांच्या रूढी परंपरेच्या संकेताच्या आधारे कामकाज करतोय. म्हणजे दॅट इज अ फार मोठी अचिव्हमेंट आहे इंग्लंड गव्हर्नमेंटची ओके. पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन तर लिखित मुद्दा इम्प्लिमेंट केला. तो दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात आले ओके. किती पद्धत आहे मग संसदीय पद्धत ओके, या अंगाने तो पार्ट इम्प्लिमेंट करायचा. लक्षात घ्या मित्रांनो. अच्छा, नेक्स्ट पॉईंट बघा,
तर या इंग्लंडमध्ये काय आहे, तर इंग्लंडमध्ये कोणत्या तरतुदीचा जन्म झाला संसदीय पद्धतमध्ये, तर या ठिकाणी आन्सर लक्षात द्या, पार्लमेंटरी सिस्टम. अच्छा, मग भारतामध्ये लक्षात ठेवा का या भारतामध्ये सिंपल आहे, पार्लमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो संसद. आपल्या चॅप्टरचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. तो या भारतात ही संसदीय शासन पद्धती पार्लमेंटरी सिस्टम ॲक्सेप्ट करण्यात आली आणि कोणत्या देशापासून ॲक्सेप्ट केली आपण, तर इंग्लंड. असं या ठिकाणी तुम्ही संदर्भ या ठिकाणी पाठ ठेवायचा. ओके, तर पुढचा पार्टमध्ये या ठिकाणी बघितलं बघा. आता याचमध्ये पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतीय शासन पद्धती व्यापक अर्थाने सौम्य दिसते. बघा, पुस्तकच या ठिकाणी काय म्हणतोय ते दोन्ही गोष्टी समजून घ्या. का बी इंग्लंडमध्ये कोणती आहे पार्लमेंटरी शासन पद्धती आणि भारतामध्ये कोणती आहे भारतीय संसद शासन. दोन्ही काय आहे सौम्य आहे, परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. मग आता आपल्याला मग या ठिकाणी वेगळं पण काय आहे हे अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं एक्झाम्पल काही गोष्टी सौम्य पण आहे आणि काही गोष्टी 100% तुम्हाला काय दिसतील वेगळ्या पण दिसतील. ओके, तर जर या ठिकाणी पुस्तकचं जर ॲनालिसिस केलं तर तो आपण मी एक्सप्लेनेशन करेल का नेमकं सौम्य काय आहे आणि वेगळं काय. तर आयोगाचा जो मूळ विषय असेल तुमच्याकडून हेच असेल का वेगळं याच्यामधला काय आहे ते पॉईंट या ठिकाणी संदर्भ आपण घेऊ नक्कीच. पहिला पॉईंट, संसदीय शासन पद्धती ही राज्य कारभाराची एक पद्धत आहे. ठीक आहे, ओके. केंद्रीय शासन यंत्रणेनं कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते, ज्यामध्ये आता बघा आयोग या ठिकाणी क्वेश्चन काय विचारेल तुम्हाला, कायदेमंडळाला आपण काय म्हणतो संसद म्हणतो. ओके, पण कायदेमंडळमध्ये काय काय येतं बघा, हे आन्सर या ठिकाणी पाठ करा. राष्ट्रपती पण येत आहे, लोकसभा पण येत आहे आणि राज्यसभा, हे मिळून संसद तयार होते. तो संसदचं जर आशय म्हटलं, कायदेमंडळ जर म्हटलं तर राष्ट्रपतींशिवाय ओके ती संसद कंप्लीट होणार. म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली राष्ट्रपती हे कायदेमंडळाचे तिसरे सभागृह म्हणून काम करतात. पहिले सभागृह म्हणजे लोकसभा, दुसरे सभागृह म्हणजे राज्यसभा आणि राष्ट्रपती तिसरे कार्यक्रम. म्हणून आयोगाने क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारून घेतला का राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य अंग आहेत का, तर आन्सर लक्षात या अविभाज्य अंग आहेत 100%. ओके, कारण का त्याच्याशिवाय कायदेमंडळ कंप्लीट होणार आहे का, बिलकुल नाही आहे. ओके, तर लक्षात ठेवा हा पॉईंट या ठिकाणी मॅटर करतो मित्रांनो. ओके, बरं दुसरा पॉईंट, समजा याच ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला भाई उपराष्ट्रपतीचा काय, उपराष्ट्रपती सुद्धा अविभाज्य अंग आहे का. आता मला सांगा, पुस्तकमध्ये दिलंय तुम्हाला धडधडीस राष्ट्रपती आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, हे अंग आहे, उपराष्ट्रपती दिला नाहीये. तर साहजिकच आहे उपराष्ट्रपती अविभाज्य अंग नाही. या ठिकाणी तो आन्सर या ठिकाणी तुम्ही पाठ करा, मुद्दा संदर्भ समजून घ्या. ओके, आयोग याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स करत असतो मित्रांनो. समजताय पॉईंट. आता बघा नेक्स्ट पॉईंट, महत्वाचा पॉईंट, कभी संसदमध्ये जे काही प्रतिनिधी आहे, ओके लोकसभेतील प्रतिनिधी आता या ठिकाणी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. क्वेश्चन्स काय, कोणत्या सभागृहाचे जे थेट निवडले जातात, तर लोकसभेचे प्रतिनिधी. ओके, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ राज्यसभेची जी निवडणूक होईल ती कशी होईल, अप्रत्यक्ष. म्हणजे बघा संसदमध्ये लोकसभा निवडणूक होणार, कुठून होणार, जनतेकडून थेट होणार. तर राज्यसभेमध्ये काय आहे, मग राज्यसभेमध्ये निवडणूक ही प्रत्यक्षने होणार. तर अप्रत्यक्षपणे जनता म्हणजे जनतेचे जे व्यक्ती ओके जे सदस्य निवडून गेले त्यांच्याकडून त्यांची निवडणूक होते, असं या ठिकाणी संदर्भ लक्षात ठेवायचा. ओके, बघा पुस्तकचा मुद्दा आशय जो आहे हाच आहे, तो लक्षात ठेवायचा तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट बघा या ठिकाणी का लोकसभेच्या निवडणुका या ठराविक मुदतीनंतर होतात. कधी होतात, 5 वर्षानंतर नॉर्मली, किंवा जर लोकसभा बरखास्त झाली तर मग त्यावेळेस निवडणुका होतील. सर्वसामान्यपणे लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो. म्हणून निवडणूक कधी होतील, 5 वर्ष. या निवडणुकीला आपण म्हणतो मित्रांनो सार्वत्रिक निवडणूक. तर ज्या वेळेस लोकसभेची एकाच वेळेला निवडणूक केली जाते तर त्या प्रोसेसला आपण म्हणायचं सार्वत्रिक निवडणूक. या अंगाने तो पाठ तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर या निवडणुकीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळवणारा जो व्यक्ती आहे तो बहुमत सिद्ध करतो. ओके, आणि तो बहुमतधारी आहे तर तो काय करतो, पक्ष सरकार करतो, पक्ष किंवा सरकार बनवतो. ओके, तो लक्षात घ्या. म्हणजे सिंपल आहे. म्हणजे याचा अर्थ असं झाला का 200 जागा जर तुमच्या आहे तर तुम्हाला 101 लोक पाहिजे. 100 लोक नाही चालणार ना.
100 हा 50% झाला, 50-50 नाही, मग काय पाहिजे आन्सर 101 पाहिजे, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला दिलंय निम्मे पाहिजे नाही, निम्म्यापेक्षा जास्त जागा ज्यांच्याकडे असतील तो पक्ष बहुमत सिद्ध करेल. आणि बहुमत, मग या ठिकाणी आयोगाचा क्वेश्चन काय तयार होईल मित्रांनो, आयोगाचा क्वेश्चन या ठिकाणी असा तयार होईल, ओके, का बहुमत कोणत्या सभागृहामध्ये केलं जातो. तो बहुमतचा आन्सर तुम्हाला समजेल, बहुमत कुठे केला जातो, लोकसभा. लोकसभेची निवडणूक कशी होते, थेटपणे होते. ओके, बहुमत म्हणजे काय आहे, तर निम्म्यापेक्षा जास्त जागा. बहुमतमध्ये जो पक्ष सरकार करेल त्याची सत्ता या ठिकाणी बनते. मग कोण आहे, मग सेम संसदीय पद्धतमध्ये आपण किती प्रमुख बघितले होते, 2 प्रमुख. मग जो व्यक्ती सत्ताधारी पक्षाचा हेड असेल तो आपला बहुमत या ठिकाणी काय करतो, सिद्ध करतो. असं नॉर्मली मुद्दा या ठिकाणी तुम्ही पाठ ठेवा. ओके, काही वेळेस एखाद्याच पक्षाला एकापेक्षा जास्त जागा मिळत नसतील ना, ओके, तर अशा वेळेस काय होईल, ओके, तर यावेळेस बहुमत मिळाले नाही, अशा वेळेस काही पक्ष एकत्र येऊन आपला बहुमत सिद्ध करतात, तर याला म्हणायचं आघाडी सरकार. तर आघाडी सरकार, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे ही आघाडी सरकार आहे, 3 पक्ष येऊन, ओके, त्यांनी सत्ता स्थापन केली. ओके, तर याला आघाडी सरकार म्हणायचं. नॉर्मली तुम्ही तुमची पूर्ण या ठिकाणी राज्यपाल किंवा राष्ट्रपती ज्यावेळेस बोलवतात तर त्यावेळेस तुम्हाला बहुमत सिद्ध करायला या ठिकाणी आचरण करतात, तुम्ही या ठिकाणी बहुमत सिद्ध करायचा. त्यानंतर तुमच्याकडे जर जागा नसतील तर तुम्ही कलेक्टिव्हली काय करा, तुम्ही लोक एकत्र येऊन आपल्या देशाचा म्हणजे लोकसभेमध्ये बहुमत या ठिकाणी सिद्ध करा. यावरून तुमचा सिंपल आहे, देशाचा PM ठरवला जाईल, असा नॉर्मली असा संदर्भ. मग कोण PM होईल, मी होईल, मी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, मी पंतप्रधान, मी उपपंतप्रधान, असे मग याच्यामध्ये पक्ष आपल्यामध्ये वाटणी करू शकतात. समजला पॉईंट. मग तो या अँगलने तो पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा मित्रांनो. ओके, आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे, बहुमतातल्या पक्षाच्या नेत्याला आपण काय म्हणतो, प्रधानमंत्री म्हणतो, जो आपण आता या ठिकाणी दिला. तर त्याच्या सहकार्यामध्ये कोण असतात, मंत्रिपद असतात. ओके, आणि मग तो प्रधानमंत्री आणि मंत्रिपद हे जे आहे याला आपण म्हणतो कार्यकारी मंडळ. तो या कार्यकारी मंडळवर आयोग काय करतो, क्वेश्चन्स विचारत असतो. आयोगाचा मुद्दा जो आहे तो तुम्ही या अँगलने पाठ करायचा. ओके, आता प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे. तर मग आयोगाने क्वेश्चन्स विचारला, भाई कार्यकारी मंडळ कोण आहे. ओके, तर आन्सर काय आला, प्रधानमंत्री त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ. ओके, हे कार्यकारी मंडळ आहे. मग या कार्यकारी मंडळावर 2 जबाबदाऱ्या दिली, दुहेरी जबाबदारी. एक बघा तुमच्या पुस्तकमध्ये प्रमाणित जाऊ आपण, या ठिकाणी लक्षात ठेवा, समजते ना पॉईंट. ओके, तर बघा सिंपल आहे मुद्दा, या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ओके, कार्यकारी मंडळावर 2 जबाबदारी आहे. तर ही 2 जबाबदारी कोणती. पहिला पॉईंट, कार्यकारी मंडळ काय करतील, कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. दुसरा पॉईंट, कायदे मंडळाचे सदस्य असतात म्हणून ओके कायद्यामध्ये संबंधित जबाबदारी पार पाडावी लागते. ओके, या अँगलने तुम्ही तो संदर्भ या ठिकाणी संकल्पना पाठ करा. म्हणजे सिंपल आहे, एका साईडला तुम्हाला मंत्री म्हणून भूमिका पण पार पाडायची आहे. तुम्ही मंत्री म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा, मंत्री म्हणून देशाचे कारभार तुम्ही करू शकता. आणि सेकंड पॉईंट, ओके, तुम्ही कायदे मंडळाचे सदस्य आहात म्हणजे तुम्ही परत प्रश्न या ठिकाणी करणार, प्रश्न उत्तर तुम्ही देणार. ओके, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही देशाच्या डिसिजनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. या अँगलने तो क्वेश्चन असतो, यावर तो पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा मित्रांनो. ठीक आहे, तो असे तो क्वेश्चन या ठिकाणी येतात. ओके, बरं, मग दुसरा पॉईंट या ठिकाणी जो सर्वात महत्त्वाचा सेन्सिटिव्ह पुस्तक या स्टेट बोर्डमधून तुम्हाला दिसेल का, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. आता या दोन्ही शब्दामध्ये बघा एक शब्द महत्त्वाचा आला, काय आला, तो आहे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृतीसाठी कोणाला जबाबदार असतात, तर आपल्या कायदेमंडळाला, पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार असतात. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, का आपण संसदीय पद्धत ॲक्सेप्ट केली याचा अर्थ तुम्हाला दिसला असेल. सिंपल आहे, अध्यक्षीय पद्धतमध्ये जबाबदार शासन नसते, पण संसदीय पद्धतमध्ये काय असतं, जबाबदार शासन काय असते. लक्षात आला पॉईंट, तो लक्षात ठेवा. म्हणजे सिंपल आहे, या ठिकाणी काय होईल का, लोकसभेमध्ये ते निवडून येतील खासदार म्हणून, त्याच्यानंतर ते बहुमत सिद्ध करतील आणि त्याच्यानंतर तो देशाचा कारभार करायला सुरुवात करते, असा तो पार्ट आहे.
अध्यक्षीय पद्धतीमध्ये तसं होत नाही, ते लोकसभेमध्ये निवडून येत नाही किंवा ते बहुमत सिद्ध करणार नाही, म्हणून सिंपल आहे बहुमत सिद्ध नाही करणार, म्हणून त्यांना जबाबदार शासन शब्द येणार नाही. तर हे लक्षात या. आता या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेला की जबाबदार शासन कुठे असते, तर संसदीय अध्यक्षीयमध्ये असते का, तर या ठिकाणी तो संकल्पना तुम्ही पाठ करायचा मित्रांनो. ओके, बरं आता मग कसे जबाबदार असतात बघा. सर्वात महत्त्वाचं भाई सामूहिक जबाबदार असतात, हे सर्वात महत्त्वाचं विशिष्ट. ओके, तर जबाबदार आयोग तुम्हाला 100% विचारणार. ओके, कसे जबाबदार आहे, सामूहिक जबाबदार आहे. अच्छा, मग कोणाला जबाबदार आहे. कायदेमंडळमध्ये तर आपण 2 सभागृह बघितलं, लोकसभा आणि राज्यसभा. तर मग जबाबदार कोणाला, तर या ठिकाणी आन्सर लक्षात ठेवा तुम्ही, लोकसभेला. कायदेमंडळमध्ये कोणाला जबाबदार आहे, तर लोकसभेला जबाबदार आहे. या अँगलने तो क्वेश्चन्स किंवा तो मुद्दा तुम्ही काय करा मित्रांनो, पाठ करा. चला, समजतंय पॉईंट. तो बघा, असे क्वेश्चन्स आयोग काय करतो, तुमच्याकडून विचारतो, तुमच्याकडून अभ्यासाचा तो पार्ट आहे, तो समजून घ्या. ओके, नेक्स्ट पॉइंट. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. याचा अर्थ जोपर्यंत कायदेमंडळाच्या कार्यकारी मंडळाचा पाठिंबा असतो अथवा संमती असते, तोपर्यंत कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ अधिकारावर राहतं. सिंपल आहे. तर जोपर्यंत, सिंपल या ठिकाणी या एवढ्या स्टेटमेंटमधून त्यांना काय सांगायचं होतं, का जोपर्यंत तुमचा बहुमत आहे तोपर्यंत तुमच्याकडे सरकार आहे. ज्या दिवशी तुमचा बहुमत गेला, साहजिकच आहे तुमची सरकार या ठिकाणी बरखास्त होते, तुम्हाला पाय उतार करता येतो. आणि या प्रोसेसला ज्यावेळेस बहुमत रद्द होऊन जातो, त्या प्रोसेसला म्हटलं जातं मित्रांनो अविश्वास ठराव. तो लक्षात ठेवा. आयोगाने तुम्हाला विचारलं अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडला, तो सिंपल आहे, ज्या सभागृहामध्ये बहुमत सिद्ध केलं जातो. मग कोणता सभागृह आहे तो, आन्सर काय आला मग, लोकसभा. या सभागृहामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला तो अँगल विचारला जातो. ओके, तो 2 गोष्टी तुमचे क्लिअर झाले. बघा, सत्ताधारी पक्ष आपला बहुमत कुठे सिद्ध करतो, सत्ताधारी पक्ष कधीपर्यंत सत्तेमध्ये असतो, या अँगलने तो पाठ तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचा. आता यामध्ये लक्षात ठेवा, जी राज्य कारभाराची पद्धत आहे, अध्यक्षीय पद्धत, ओके, ही कोणत्या देशाची, अमेरिकेची. आणि अमेरिकेमध्ये एक प्रमुख आहे ज्याला राष्ट्राध्यक्ष म्हटलं जातं, जे आपण मागे डिस्कस करून घेतलं. ओके, तर लक्षात या. पण या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट, अध्यक्षीय शासन पद्धती, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, ओके, सेम या ठिकाणी पद्धत असतात. ओके, हां, याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट या चॅप्टरमधून तुम्ही लक्षात ठेवा, संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती आहे. ओके, म्हणजे फ्रान्स आणि स्वित्झर्लंड आणि जर्मनी इत्यादी देशामध्ये अवलंबले जातात. ओके, तर हा जो पार्ट आहे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. बरं, एक मी मागे तुम्हाला बोललो होतो, एक जस्ट माहितीसाठी लक्षात ठेवा का जसं या ठिकाणी पहिल्या मुद्द्यामध्ये देण्यात आलं की दोन्हीमध्ये डिफरन्स काय, इंग्लंडमध्ये पण संसदीय शासन पद्धती आहे, भारतामध्ये पण डिफरन्स काय. तो बघा, भारताच्या शासन पद्धतीमध्ये जो PM आहे, ओके, तो कोणत्याही सभागृहाचा असेल तरी चालेल, म्हणजे तो लोकसभा असेल किंवा राज्यसभा जरी आहे तरी तो निवडून येऊ शकतो. पण इंग्लंडमध्ये तो एकच पक्षाचा पाहिजे, म्हणजे एकच पक्षाचा म्हणजे इन द सेन्स असा का तो लोकसभेचाच, म्हणजे तिकडचा जो सभागृह आहे लोकसभा, तर तिकडचा लोकसभेमध्ये काय आहे पाहिजे, तो सदस्य पाहिजे. लक्षात ठेवा, तो दोन्ही सभागृहामध्ये तो सदस्य असण्याची गरज नाही. ओके, त्याला आपण म्हणतो हाऊस ऑफ द पीपल आणि हाऊस ऑफ द लॉर्ड. तो इंग्लंडमध्ये जो हाऊस ऑफ द पीपल आहे त्याचाच तो मेंबर पाहिजे, दॅट इज द डिफरन्स. आपल्या भारतामध्ये PM हा ओके कोणत्याही सभागृहाचा असेल तरी चालेल. सेकंड पॉईंट, या ठिकाणी जे लोकसभेचे जे व्यक्ती सभापती होतात त्यांना निवडून आल्यानंतर त्यांना आपल्या पक्षाचा राजीनामा देण्याची गरज नसते. ओके, तर राजीनामा देण्याची गरज नाही आहे आपल्या भारतामध्ये, पण इंग्लंडमध्ये काय आहे, तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो. हे 2 डिफरन्स तुम्ही सध्या तात्पुरता लक्षात ठेवा. ओके, कारण आयोग क्वेश्चन कंपॅरेटिव्ह स्वरूपात विचारतो मित्रांनो, म्हणून तुम्ही या ठिकाणी ही संकल्पना पाठ ठेवायची. चला, लक्षात आला पॉईंट, विषय लक्षात आला. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, आपण बघू भारताची पार्लमेंट. ओके, भारताची संसद. आता आपली संसद जी आहे ती दिल्लीमध्ये आहे. तो संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद महत्त्वाची असते. ओके, हे आपण याचा रोल काय आहे, याचा संदर्भ काय आहे, संसदेमध्ये आयोगाचा क्वेश्चन काय, निवडणुका कशा होतील, या चॅप्टरमध्ये आपण त्याचा सार बघणार आहोत. ओके, तर भारतात संसदेची निर्मिती संविधानाने केली. ओके, राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय शासन यंत्रणेचा कायदेमंडळाला आपण काय म्हणतो मित्रांनो, संसद.
आणि बाकीचं मग कार्यकारी मंडळ ज्याला आपण काही संस्थांमध्ये किती लोक आले, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आले, आपण आत्ता बघितलंच. आता या ठिकाणी लक्षात ठेवा फक्त एक्स्ट्रा पॉईंट का महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे. महाराष्ट्राचे 48 जागा आहे, जे तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचं. ओके, सर्वात मोठा राज्य ओके म्हणजे या ठिकाणी कोणतं बघा. आता या ठिकाणी महाराष्ट्राचे हे 48 जागा जे आहे ते कोणत्या सभागृहामध्ये आहे. ओके, यावर क्वेश्चन्स विचारला गेला तर या ठिकाणी लोकसभेमध्ये किती जागा आहे, 48 जागा, आणि राज्यसभेमध्ये किती जागा आहे, 19 जागा आहे. हे तुम्ही विचारा आणि त्याच्या विचारून घ्या. त्याच्यानंतर संदर्भ घेऊन या ठिकाणी तुम्ही पाठ करा का आयोग तुम्हाला काय करतो का संसदमध्ये महाराष्ट्राचे किती खासदार जातात. तो या ठिकाणी तुम्ही 48 + 19 जर केला तर तुम्हाला तो आकडा या ठिकाणी भेटू शकतो. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. आय थिंक बघा 8 आणि 8 16 आणि 17 म्हणजे 67 जागा महाराष्ट्रातून या ठिकाणी एवढे खासदार संसदमध्ये निवडून जातात. ओके, जस्ट माहिती झाली. बाकी एक्स्ट्रा होमवर्क पण दिला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. तर या ठिकाणी सध्याच्याला बघा का उत्तर प्रदेश याला सर्वात जास्त जागा आहे. मग किती जागा आहे उत्तर प्रदेशची, राज्यसभेत किती आहे, ओके, लोकसभेमध्ये किती आहे, हे पॉईंट या ठिकाणी बघू. प्रत्येक राज्याचे राज्यसभेत जागा असतात आणि किती असतात मग त्याचा संदर्भ या ठिकाणी आपण बघूच. ओके, पॉईंट लक्षात ठेवा. आपण जो पॉईंट आहे हायलाइटेड स्वरूपात त्याला फोकस करू, लोकसभा. आता लक्षात या भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजे कोणता, लोकसभा. म्हणजे साहजिकच जर हे कनिष्ठ सभागृह असेल तर साहजिक आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास करतोय तर मग राज्यसभा काय झाला, वरिष्ठ सभागृह. ओके, सेकंड पॉईंट लोकसभा संसदेने थेटपणे निवडून येतात. ओके, तर हा या ठिकाणी शब्द लक्षात ठेवायचा, थेटपणे निवडून येतात. ओके, तर याचा अर्थ राज्यसभेमध्ये अप्रत्यक्षपणे निवडून येतात, आपण मागे बघितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ असतो. बघा लक्षात आहे, ज्या ठिकाणी थेट निवडणूक आला, ओके, तर या ठिकाणी मतदारसंघ आला, आणि मतदारसंघ आला याचा अर्थ या ठिकाणी राखीव मतदारसंघ बनेल, हे लक्षात ठेवायचं. ओके, तो मतदारसंघ सोबत कोणता शब्द येतो, राखीव. तर राखीव मतदारसंघ पण या ठिकाणी येणार आहे, याचा आधार या ठिकाणी क्वेश्चन समजून घ्या. म्हणजे काय काय गोष्टी आहे, पहिले कनिष्ठ, दुसरं थेट, तिसरा मतदारसंघ, चौथा या ठिकाणी राखीव. तर यांचं लिंक आहे बघा लक्षात, हे लिंक तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे साहजिकच ज्या वेळेस तुम्हाला राज्यसभा कंपेअर करायला गेला ना तर या ठिकाणी काय येईल, वरिष्ठ सभागृह, अप्रत्यक्षपणे मतदारसंघ येत नाही, राखीव संदर्भ या ठिकाणी येणार नाही. ओके, फक्त या ठिकाणी लक्षात द्या काही नामनिर्देशित सदस्य राज्यसभेमध्ये असतात. ओके, ते काय आहे, त्याचा प्रोसेस काय ते आपण बघूच. ओके, तर जस्ट मुद्दा या ठिकाणी हायलाइटेड स्वरूपात जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पॉईंट पाठ करा मित्रांनो. सेकंड पॉईंट आहे बघा, लोकसभेमध्ये आपल्या संसदेच्या लोकसभेमध्ये किती जागा आहे. ओके, किंवा त्याचा बेसिक पॉईंट म्हणून काय आहे तर बघा लोकसभेमध्ये किती जागा आहे, 552 जागा आहे. किती ही 552 जागा काय असेल, लोकसभेची सदस्य संख्या ही संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असणार. ओके, त्यासोबत सर्वात महत्त्वाचा पॉईंट, देशातील सर्व समाज घटकांचे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजात सुद्धा पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास राष्ट्रपती 2 प्रतिनिधींची नेमणूक करू शकतात. बघा 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिल्या गेल्या. ओके, दॅट इज हे राखीव जागा झाले आणि प्लस हे नॉमिनेटेड मेंबर झाले अँग्लो इंडियनचे. कधी जर निवडून आले नाही तर बघा पहिला पॉईंट या ठिकाणी दोन्ही गोष्टीमध्ये समजून घ्या का जास्तीत जास्त जागा किती आहे, 552. सेकंड पॉईंट, राखीव जागा कोणासाठी आहे तर 2च कॅटेगरी, महिलांसाठी नाही आहे, मागासवर्गीयांसाठी नाही आहे. ओके, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गांसाठी आहे, हे लक्षात या ठिकाणी घेऊन घ्या. दुसरं, नामनिर्देशित सदस्य कधी अपॉइंट करायचे, जर निवडून आले नाही तर अपॉइंट करायचे. ते पण कोण करेल, राष्ट्रपती. ते पण किती करतील तर 2 करतील. याचा आधारे तो पॉईंट या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचा मित्रांनो. ओके, बघा नेक्स्ट पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिलंय राज्यसभा. ओके, तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे, यांची निवडणूक अप्रत्यक्ष होते. सध्या राज्यसंघ राज्यातील 28 काय लिहिलंय पॉईंट, 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशाचे याच्यामध्ये समाविष्ट आहे. आता बघा पॉईंट लक्षात ठेवा, ज्याला स्टेट म्हणून मान्यता मिळाली ते सर्व स्टेट म्हणून मिळालेले आहे. आता हा या ठिकाणी आता हा संघशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी. सध्या लक्षात या, मग युनियन टेरिटरी सध्याची संख्या ही एवढी आहे का. ओके, हा प्रश्न विचारा. सध्या 28 राज्य आहे की नाही आहे. ओके, 9 युनियन टेरिटरी आहे की 8 आहे, है ना. तर आता हे प्रत्येक स्टेट म्हणून म्हणजे जेवढे स्टेट आणि युनियन टेरिटरीचा जर पार्ट आला
तर या ठिकाणी संदर्भ लक्षात ठेवा का याचे जागडे जे आहे ते व्हॅरी होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. पॉईंट लक्षात आला. ओके, बरं, एक पॉईंट लक्षात ठेवा, राज्यसभा याचा अर्थ या ठिकाणी जे लोक निवडून येतील ते कुठून येतील? राज्यांकडून. म्हणजे युनियन टेरिटरीचे येतीलच असं नाही, लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये फक्त राज्याचे जागा येतील. हा, आता मग दिल्ली आणि पॉंडिचेरीला या ठिकाणी जागा आहे. आता सध्या करंटमध्ये जम्मू काश्मीरची स्थापना झाली युनियन टेरिटरी म्हणून, तर त्याला एक राज्य आहे. तो लक्षात या, हे युनियन टेरिटरीला जागा द्यायची की नाही द्यायची याचा डिसिजन मेकिंग जे आहे ते संसदकडे आहे आणि संसद कायद्यानुसार ठरवते. बघा, बाय डिफॉल्ट राज्यसभेची जागा हे घटक राज्यांच्या सदस्यांकडून निवडले जातात. ओके, पण केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेच्या जागांचं प्रतिनिधित्व दिलं जात नाही बाय कॉन्स्टिट्यूशननुसार. पण ते देऊ शकतात. कोण? संसद. मग संसदला काय करावी लागेल? तर संसदला घटनादुरुस्ती करावी लागेल आणि संसदला घटनादुरुस्तीच्या आधारे राज्यसभेचे प्रतिनिधित्व मिळू शकते. लक्षात ठेवा, या अँगलने तो क्वेश्चन येऊन जातो. कोणती घटनादुरुस्ती येते तो तुम्ही या ठिकाणी पॉईंट म्हणून पाठ करा. 70वी घटनादुरुस्तीनुसार राज्यसभेच्या जागांचा या ठिकाणी काय करण्यात आली होती? त्यांना राज्यसभेमध्ये ॲज अ एंट्री मिळाली होती. ओके, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, तो पॉईंट या ठिकाणी लक्षात आला. ओके, आता बघा, राज्यसभेची मॅक्सिमम सदस्य संख्या किती आहे? तर मॅक्सिमम तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे मित्रांनो 250 एकूण सदस्य. यापैकी 238 सदस्य हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. मग हे केंद्रशासित प्रदेश म्हणजे कोणते? सर्व नाही आहे ना. तर मी कोणकोणतं बोललो तुम्हाला? दिल्ली आहे, पॉंडिचेरी आहे ना. त्याच्यानंतर सोबत कोण आता आला? जम्मू अँड काश्मीर. तर हे लक्षात घ्या, हे विवाद आहे. बाकी सर्व राज्यांकडून है ना, राज्यांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांकडून एवढे लोक या ठिकाणी अपॉइंट केले जातील. पण या ठिकाणी राज्य शब्द म्हणजे आला, घटक राज्य आला, तर या ठिकाणी काय येईल? सर्व राज्यांकडून. पण या ठिकाणी सर्व केंद्रशासित येणार नाही. काही केंद्रशासित ज्याला सरकारने अधिकार दिलाय त्याच केंद्रशासित प्रदेश. ओके, असं तो पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे, राज्यसभेमध्ये टोटल 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ओके, मग कोण करतात? 12 सदस्य. हे कोण सदस्य आहे? नामनिर्देशित आहे. किती आहे? 12. कुठून करतात? ते याचा आन्सर तुम्हाला पुस्तकामध्ये दिलं आहे, साहित्य, कला, विज्ञान आणि सामाजिक कार्य है ना, दिस वन. ती या ठिकाणी 4 पॉईंट या ठिकाणी तुम्ही काय करा? पाठ करा. ठीक आहे, पॉईंट लक्षात आला. पॉईंट तो राष्ट्रपती किती सेक्टरमधून त्यांचा अपॉइंटमेंट करतो? ते हे सेक्टर तुमचे 4 आहे. ओके, हे 4चे सेक्टर तुम्हाला पाठ करायला पाहिजे किंवा मुद्दा समजून घ्यायचा आहे. इझी आहे. साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा. ओके, तो या अँगलने राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. तर लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? खासदार म्हणतो. ओके, हे खासदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, समस्या लोकसभेने मांडतात आणि ते सोडवण्यासाठी या ठिकाणी काय करतात? प्रयत्न करतात. आता यासाठी सरकार काय करतं त्यांना? तर विकास निधी देतं. हा, 5 लाख रुपये पंतप्रधान केअर फंडामधून. ओके, मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्हाला 5 करोड रुपीज त्यांना पर इयर त्यांना मिळत असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, दरवर्षी. हां, आता नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी संसदेची कार्य काय तो लक्षात द्या. संसदमध्ये नेक्स्ट पॉईंट तुम्हाला दिलं आहे, लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर आता त्यांचं काम काय आहे बघा. मोठं हायलाईट करतो. कायद्यांची निर्मिती करतात. दुसरा पॉईंट आहे ते संविधानामध्ये दुरुस्ती करू शकतात है ना. त्याच्यानंतर मंत्रिमंडळावर या ठिकाणी नियंत्रण करतात. हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे 3 राईट्स या ठिकाणी तुम्हाला दिले. तो पहिला पॉईंट आहे कायद्यांची निर्मिती. ओके, तर लक्षात घ्या, लोकांचे हित आणि कल्याण साधावे या पर्पजसाठी कॉन्स्टिट्यूशनने त्यांना अधिकार दिले की तुम्ही कायदे तयार करा. कायदे तयार केल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतात? कार्यकारी मंडळ करतात. आणि याच्यावर आयोगाचं काय करतो? याच्यावर आयोगाचा क्वेश्चन्स असतो. ठीक आहे, लक्षात आला पॉईंट. ही त्याची मुख्य आणि प्राथमिक जबाबदारी. मग आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला कवी कायदे संसदेचे कार्य किती? तर सध्या पुस्तक स्टेट बोर्ड प्रमाणे किती कार्य तुम्हाला दिसले? 3. दुसरा पॉईंट, त्याचा प्राथमिक आणि मुख्य जबाबदारी कोणती? तर लक्षात द्या, प्राथमिक आणि मुख्य जबाबदारी कोणती आहे? कायदे निर्मितीची. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. सेकंड महत्त्वाचा रोल ते आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण. तो भाई मंत्रिमंडळावर नियंत्रण म्हणजे काय? प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतून
ओके, संसदेतून निर्माण होते व संसदेवर त्याचं काय असतं, नियंत्रण असतं. सिंपली यालाच आपण काय म्हटलं, जबाबदार शासन पद्धती. संसदमधून निवडून येतील, लोकसभा राज्यसभा 2 सभागृह, लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करतील, त्याच्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपद येतील, मग दोन्ही सभागृहामध्ये बसू शकतात. ओके, आपले विचार मंथन करू शकतात, भाषणे करू शकतात. ओके, मतदान करण्याचा अधिकार त्यांना एकाच सभागृहामध्ये प्राप्त होईल ज्या ठिकाणी ते निवडून आले आहे. ओके, आणि मग कसं नियंत्रण करतात, की जर मंत्र्याने प्रॉपर जबाबदारीचं या ठिकाणी इम्प्लिमेंट नाही केली तर त्यांचा अविश्वासाचा ठराव पारित करून त्यांना काय करतात, पाय उतार करतात किंवा प्रश्न उत्तराच्या आधारे त्याच्यावर नियंत्रण केलं जातो. ओके, चर्चेचे अर्ध्या तासाच्या आधारे त्याच्यावर नियंत्रण या ठिकाणी प्रस्थापित केला जातो. तो लक्षात ठेवा, असं या ठिकाणी आयोगाचा क्वेश्चन्स असतो बा. ओके, कभी मंत्रिमंडळ नियंत्रणाचे मार्ग कोणकोणते है ना, असं या ठिकाणी आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे संविधानातील दुरुस्ती. ओके, हे संसदचा महत्त्वाचा रोल आहे जे स्टेट गव्हर्नमेंटकडे नाही आहे. ओके, ते फक्त भारताच्या संसदकडे आहे आणि तो पॉईंट तुमच्या समोर आहे. भारताच्या संविधानामध्ये काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संबंधी निर्णय आणि दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. ओके, मग संविधानातील दुरुस्तीमध्ये काही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे का, भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलता येतात. बघा, पॉईंट लक्षात ठेवा या ठिकाणी महत्त्वाचा, का संविधान दुरुस्तीचे टोटल 3 प्रकार तुम्हाला दिले. ओके, पहिला पॉईंट आहे संविधानातील काही तरतुदी साध्या बहुमताने. हे 2 शब्द लक्षात ठेवा, काही तरतुदी, ऑलमोस्ट नाही आहे, काही तरतुदी. त्याच्यानंतर काही तरतुदींना संसदेच्या विशेष बहुमताची गरज असते. ओके, आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल साधं बहुमत काय आणि विशेष बहुमत काय, मी एक्सप्लेन करेल थोडंसं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे काही तरतुदी परत याला बदलण्यासाठी विशेष बहुमत अधिक है ना, हे प्लस चिन्ह आला या ठिकाणी, निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेची संमती. म्हणजे हाऊ मेनी टाईप ऑफ अमेंडमेंट्स, टोटल 3 टाईप्स आहेत. आणि लक्षात ठेवा मोस्ट ऑफ दी कामकाज जो आहे तो आपल्या संसदमध्ये तो साध्या बहुमताने होतो. पण या ठिकाणी लक्षात ठेवा मग आयोगाचा जो एक्सपेक्टेशन आहे ना तुमचा, तो हा कधी साध्या बहुमताने, मग कोणता होतो है ना, विशेष बहुमताने कोणता होतो, आणि विशेष आणि निम्म्या राज्यांची संमतीसाठी कोणता आहे, असं ते क्वेश्चन. ठीक आहे, तो एक लक्षात या सिंपल आहे का साधा बहुमत म्हणजे काय, या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे का किती लोक प्रेझेंट पाहिजे. ओके, प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे जे लोक आले त्यांच्याकडून मतदान करून तो पारित करायचा, सिंपल आहे, आणि त्यांचा बहुमताने तो पारित करायचा. दुसरा पॉईंट बघा विशेष बहुमत. तो विशेष बहुमतमध्ये काय असतो, कंपल्सरी केलं जातं का मतदान करणारे किती पाहिजे आणि त्यांचा वोटिंग मिनिमम किती पाहिजे है ना. तो लक्षात द्या, तो मतदान करणाऱ्यांसाठी पण एक कंडिशन आणि त्यांचा वोटिंगसाठी पण कंडिशन, याला म्हणतात विशेष बहुमत. तो नॉर्मली विशेष बहुमतामध्ये भरपूर प्रकार आहे ना, लक्षात ठेवा. तो हा कोणता, उपस्थित सदस्यांचा विशेष बहुमत आणि सभागृहाचा बहुमत. म्हणजे काय का या ठिकाणी लक्षात घ्या, मतदान करणारे हे जे सदस्य आहे तर हे सदस्य ओके 2/3 पेक्षा या ठिकाणी मतदान किती लोक लागतील आपल्याला, एकूण सदस्यांच्या 2/3 लोकांनी मतदान करणं आवश्यक आहे. दुसरा पॉईंट, त्यांचा जो मतदान आहे तो सभागृहाचा 50% असले पाहिजे किंवा 51% असले पाहिजे. तो या अँगलने तो पाठ या ठिकाणी तुम्ही पाठ करा का याला म्हणायचं विशेष बहुमत. ठीक आहे, लक्षात आलं. दुसरा पॉईंट बघा, हे विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची संमती. ओके, तिसऱ्या पार्टमध्ये बघा, पहिला तो विशेष बहुमत आलाच आणि सोबत काय निम्म्या राज्यांची संमती पण आला, म्हणजे एक ॲडिशन परत पॉईंट आला. म्हणजे आपल्या जे भारताचे जे काही राज्य आहे त्या राज्यांकडून परत तुम्ही मान्य करून घ्या की हे आम्ही घटना दुरुस्ती करतोय. तो आपल्या राज्यघटनेचे असे काही क्रुशियल घटक आहे ज्याला बदल करण्यासाठी 3rd टाईपची अमेंडमेंट लागतं आपल्याला, ज्याला न्यायालयीन भाषेमध्ये म्हणतात का पायाभूत तत्वामध्ये जर बदल करायचा असेल तर या टाईपची बहुमत लागतं. मग हा वेगळा अभ्यास आहे कधी यासाठी कोणता बहुमत, हे कोणासाठी वापरलं जातं, ते कोणासाठी वापरलं जातं, याच्यावर आयोग क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये विचारत असतो पॉईंट. ओके, तर आपण सध्या स्टेट बोर्डलाच फोकस करतोय. ओके, तर त्या अँगलने आपण तो संदर्भ या ठिकाणी पाठ ठेवायचा. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो, संसदमध्ये आता या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे लोकसभेचे अध्यक्ष. ओके, आता लोकसभेच्या अध्यक्षाला आयोग या ठिकाणी म्हणतो सभापती, लोकसभेचे सभापती म्हणतो आयोग. लक्षात ठेवा, आयोग म्हणतो लोकसभेचे सभापती. ओके, आणि राज्यसभेचे अध्यक्ष आयोग म्हणतो. ओके, याचा अर्थ स्टेट बोर्ड चुकीचे आहे असं नाही, पण आयोग ही इंडिपेंडंट बॉडी आहे आणि इंडिपेंडंट बॉडीला चॅलेंज करता येत नाही त्यांच्या डिसिजनवर. ओके, तर जसा आहे पॉईंट तुम्ही तो त्या ठिकाणी पॉईंट पाठ करा. ओके, ठीक आहे. आता बघा, लोकसभेचे सभापती आयोग जे म्हणते, आयोग म्हणते का पूर्व दिशा, तर मग ती पूर्व दिशा आपण मानून आपण काय करायचं, आपला काम करायला सुरुवात करायची. मग लोकसभेचे सभापती असतात आणि राज्यसभेचे अध्यक्ष असतात. ओके, हे कुठे बदल झाला, काय झालं याचं काही तारतम्य दिलेलं नाहीये, लक्षात ठेवा.
ओके, बाय डिफॉल्ट. ओके, लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेचे सभापती यांची निवड केली जाते. मग या ठिकाणी मतदान करणारे कोण आहे? ओके, तर मतदान करणारे कोण असतील? ओके, तर साहजिकच आहे, लोकसभेचे सभापती आहे तर मतदान करणारे लोकसभेचे सभापती सदस्य असतील. दुसरा पॉईंट, याच बैठकीमध्ये काय केलं जाईल? मग त्यांच्यापैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आता मला सांगा, मतदान करणारे लोकसभे सदस्य तुम्ही आहात का? प्रौढ लोक आहे का? जनता आहे का त्या ठिकाणी? नाही आहे. तो सिंपल आहे. मग ही जी निवडणुकीची जी पद्धत आहे, ओके, ही निवडणुकीची पद्धत तुम्ही या ठिकाणी पाठ करा, याच्यावर क्वेश्चन तो येऊन जातो. समजला पॉईंट? मग हां, तर मग ही निवडणूक कोणती झाली? प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष? सिंपल आहे, अप्रत्यक्ष. कारण मतदान करणार तुम्ही नाही आहे ना, सर्वसामान्य जनता नाही आहे ज्याचा 18 वर्ष पूर्ण येते, है ना. तर मग या ठिकाणी तो अँगल क्वेश्चन येऊ शकतो का बाई सभापतीची निवडणूक कोणत्या बैठकीला होते. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, त्यांची निवडणुकीची पद्धत काय आहे आणि त्याच्यामध्ये मतदान करणारे लोक कोण असतात. ओके, आता बघा, लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते. बघा, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे का लोकसभा कोणाचं प्रतिनिधित्व करते? जनतेचा. तर राज्यसभा कोणाचा करत असेल? मग राज्यसभा घटक राज्यांचे प्रतिनिधित्व सेंटरमध्ये करत असते. का करत असते? कारण आपल्या देशाने संघ राज्य पद्धत इम्प्लिमेंट केली. 2 गव्हर्नमेंट आपण फॉर्म केले, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, म्हणून ते त्यांचा प्रतिनिधित्व राज्यसभा करते. ठीक आहे, तर अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. जस्ट इमॅजिन करा, लोकसभा जनतेचं प्रतिनिधित्व करते आणि लोकसभेचे प्रतिनिधित्व लोकसभेचे सभापती करतात. इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे की नाही. म्हणजे तुम्ही जनता नंतर या ठिकाणी जनता नंतर लोकसभा आणि लोकसभा नंतर ओके या ठिकाणी कोण आला? लोकसभेचे सभापती आले. क्लिअर पॉईंट? मग तो या अँगलने तो पाठ या ठिकाणी तुम्ही लक्षात द्या. म्हणून सभागृह, मग या ठिकाणी बघा पुढच्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलंय, सभागृहाचे जे अध्यक्षपद आहे, सभापती आहे, त्यांना सभागृहाचे काम सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाज विषयक नियमाचा अर्थ लावणे. ओके, ही कामं त्यांना करावी. मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो का लोकसभेच्या सभापतीचे काम काय आहे, राज्यसभेच्या सभापतीचे काम काय आहे. ओके, राज्यसभेचं मूळ काम काय आहे, या अँगलने तो क्वेश्चन असतो. जस्ट प्रिपेअर करा आणि मुद्दा पाठ करा. सेकंड पॉईंट आहे बघा, राज्यसभेचे सभापती. आपण काय बोललो? राज्यसभेचे कोण आहे? राज्यसभेचे काय पाठ करायचे तुम्ही? राज्यसभेचे अध्यक्ष पाठ करायचे. आयोग जे म्हणते तेच आपण या ठिकाणी पाठ करायचं मित्रांनो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला आन्सर या ठिकाणी प्रॉपर येणार नाही. ठीक आहे, पॉईंट लक्षात या. मग राज्यसभेचे सभापती, ओके, मग कोण आहे? भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे काय असतात? पदसिद्ध सभापती असतात. बघा, महत्वाचा पॉईंट है ना. तो हे काय आहे? पदसिद्ध आहे. सभापतींची निवडणूक होणार आणि राज्यसभेच्या अध्यक्षांची निवडणूक होत नाही, ते बाय डिफॉल्ट असतात. कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती असतात. ओके, मग यांना काम काय? यांना सेम काम आहे, जे सभापतीचे काम आहे तेच काम यांना पण आहे. ओके, तर काही वेगळं काम नाही आहे. इवन तुम्हाला माहिती आहे का, उपराष्ट्रपतीच्या नावाने कधीही पेमेंट नाही भेटत, त्यांना या ठिकाणी लक्षात द्या, सभापतीच्या नावाने पेमेंट दिलं जातं. याच्यावर आयोगाचा क्वेश्चन त्याच अँगलचा असतं मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटला हायलाईट केलं आहे पुस्तकमध्ये, तो आहे संसद कायदे कसे तयार करते. तर या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, तर संसदेच्या कायद्याला काय म्हटलं तर पहिली गोष्ट कच्चा मसुदा तयार केला जातो. ओके, आणि या मसुदा तयार केल्यानंतर लक्षात द्या, त्याला राज्यघटनेच्या भाषेमध्ये प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. मग या ठिकाणी प्रस्ताव विधेयकावर काय होईल? चर्चा होईल, मतदान होईल, त्याच्यानंतर पारित होईल. पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जातील आणि राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर त्याचं रूपांतर, राष्ट्रपतीने जर त्याला मंजुरी दिली योगायोगने, तर तो काय झाला? तो त्याचा कायद्यात रूपांतर झाला. म्हणजे याचा अर्थ विधेयक नंतर काय येतं? राष्ट्रपती विधेयकावर राष्ट्रपतीने साईन केली तर कायद्यात रूपांतर होईल. जर साईन राष्ट्रपतीने केली तर नाही केली तर कायद्यात रूपांतर होणार नाही. असं या ठिकाणी संदर्भ तुम्ही पाठ करायचे मित्रांनो. अच्छा, मग नेक्स्ट पॉईंट आहे विधेयकाचे किती प्रकार आहे? 2 आहे भाई, अर्थविधेयक आणि सर्वसाधारण विधेयक, है ना. तो मग अर्थविधेयक काय आहे? ओके, मोस्ट ऑफ द आपले जे धन विधेयक आहे, ओके, आपले जे बजेट आहे ते बजेट मांडण्याचं काम, ओके, ते सर्व केलं जातं. ओके, नॉर्मली या ठिकाणी लक्षात घ्या 110 हा धन विधेयक संबंधित आहे. आपला जो बजेट आहे तो 112 कलमानुसार आहे. आपले आर्थिक व्यवहार या धन विधेयकाद्वारे इम्प्लिमेंट केले जातात. आणि यांना सोडून बाकीचे जे सर्व विधेयक आहे ते कोणते आहे? सर्वसाधारण विधेयक आहे. लक्षात ठेवा,
तो सर्वसाधारण विधेयकानंतर मग या ठिकाणी घटना दुसरी आपण मागे डिस्कस करून घेतला, तो पण एक विधेयकाचा प्रकार आहे, पण तो संसदेच्या कार्यामध्ये येतो म्हणून तो संदर्भ या ठिकाणी पाठ करा. बघा आता याच्यामध्ये विधेयकाची अवस्था दिली आहे मित्रांनो. प्रथम वाचन बघा दुसऱ्या पेजमध्ये, दुसरे वाचन आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरे वाचन आहे ना. तर काय आहे जर जाणून घेऊ तोंडी. प्रथम वाचनमध्ये काय केलं जातं लक्षात घ्या, संबंधित खात्याचे मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतात. ओके, सादर करतात म्हणजे मला या टॉपिकवर विधेयक मांडायचं, दॅट्स इट. ना चर्चा होईल ना प्रश्न उत्तर होईल, फक्त ती विधेयक मांडते, दॅट इज पॉईंट. सेकंड दुसऱ्या अवस्थे वाचनमध्ये काय होईल, त्याच्यावर जे त्यांनी मांडलं त्याच्यानंतर वेळ दिला जाईल, वेळ दिल्यानंतर त्या ठिकाणी काय होते, चर्चा सुरू होते. मग चर्चा जर करायची असेल तर डेटा पाहिजे. मग या दुसऱ्या वाचनामध्ये चर्चा जर करायची असेल तर दोन काम, एक तर त्यांना जर माहीत असतील खासदारांना तर मग ते प्रॉपरपणे चर्चा करू शकतात किंवा ते समितीचा पण आधार घेऊ शकता. मग समिती पण तयार केली जातात यासाठी, टेम्पररी म्हणा परमनंट म्हणा. मग ती समिती आपला अहवाल देते, मग त्याच्यानंतर ती चर्चा केली जाते. नॉर्मली हे झालं दुसऱ्या वाचन. प्रथम वाचनमध्ये विधेयक मांडलं जातोय, दुसऱ्या वाचनमध्ये चर्चा केली जाते. ओके, तर तिसऱ्या वाचनमध्ये काय होतं, तिसऱ्या वाचनमध्ये त्याच्यावर थोडक्यात चर्चा होते. ओके, बघा हा शब्द थोडक्यात नॉर्मल तोंडी दुरुस्त सुचवले जातात आणि शेवटी डायरेक्ट काय होतं, मतदान होतं. आणि मग मतदान जर पारित झाला त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या संमतीसाठी ते विधेयक काय केलं जाईल, पाठवलं जाईल. यावर आयोग क्वेश्चन करतात. ओके, तर मग कोणतेही विधेयक पारित करण्यासाठी काय लागेल तुम्हाला, दोन्ही सभागृहांचा संमती लागेल. मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. ओके, त्याच्यानंतर लक्षात या लोकसभा राज्यसभा यांच्यात काही विवाद निर्माण झाला, मतभेद निर्माण झाले तर काय करू शकतात, संयुक्त बैठक बोलू शकते. आणि संयुक्त बैठक कोण बोलवणार, राष्ट्रपती बोलवतात. कलम कोणता आहे, कलम 108 आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो. ओके, तर असे नॉर्मली या ठिकाणी क्वेश्चन्स या चॅप्टरमध्ये आले आहे. ओके, होप तुम्हाला ते समजलं पॉईंट. ओके, बघा एका साईडला तुम्हाला कायदे मंडळ, दुसरा कायदे मंडळाचा रोल, तिसरा पॉईंट कार्यकारी मंडळ त्याचा रोल, त्याच्यानंतर संसद काय काम करतं, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे राज्यसभा काय, लोकसभा काय, राज्यसभेतून सदस्यांची निवडणूक कशी होते, लोकसभे सदस्यांची निवडणूक कशी होते. ओके, त्यांच्यानंतर सरकार मंत्रिमंडळ कशा प्रकारे नियंत्रण ठेवतो, विधेयकाची काय प्रोसेस आहे हे आपण आता या ठिकाणी बघितलं. नेक्स्ट पॉईंटला आपण या ठिकाणी फोकस करूया, तो आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ. ओके, आता बघा ही डायग्राम्स इंटरेस्टिंग आहे, ही डायग्राम ॲक्च्युली वरती घेतली पाहिजे होती. ओके, संघ शासनामध्ये राष्ट्रपती आला, परत या ठिकाणी कायदे मंडळ आला, कार्यकारी मंडळ आला. ओके, लक्षात ही संघ शासनाची रचना आहे मित्रांनो. संघ म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट है ना. तो बघा या ठिकाणी एक पॉईंट आहे, कायदे मंडळमध्ये परत राष्ट्रपती आहे आणि कार्यकारी मंडळमध्ये परत राष्ट्रपती. मग आयोगाने संदर्भ दिला असे कोणते व्यक्ती आहे जे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळमध्ये दोन्हीमध्ये आहे, तर ते राष्ट्रपती आहे केंद्राचा. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो, हे आपल्या देशाचे काय आहे, संविधानिक प्रमुख आहे. तो संविधानिक प्रमुख म्हणून त्यांना दोन्ही मंडळमध्ये काय करावं लागतं, आपला रोल प्ले करावा लागतो, लक्षात ठेवा. मग संविधानिक प्रमुख कोण, आपले भारताचे राष्ट्रपती आहे. ओके, आता मग या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट, कायदे मंडळमध्ये आपण बघितलंच, कायदे मंडळमध्ये काय आहे, लोकसभा राज्यसभा आणि कार्यकारी मंडळमध्ये प्रधानमंत्री मंत्रिमंडळ पण आहे. यासोबत परत कोण आहे, महान्यायवादी पण आहे, लक्षात ठेवा. ओके, तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल कवी कार्यकारी मंडळमध्ये खालीलपैकी कोणते, हे तीन लोक झाले. त्याच्यानंतर राष्ट्रपती कार्यकारी मंडळाचा पार्ट आहे, परत उपराष्ट्रपती आहे. ओके, हे परत दोन लोक असे मिळून आपला कार्यकारी मंडळ तयार होतो केंद्राचा. राहील लक्षात पॉईंट. मग ओके, यावर क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो. आता बघा क्वेश्चन्स काय आहे, आयोग काय करेल तुम्हाला अशा वेळेस, आता मंडळ केंद्राचं पण आहे राज्याचं पण आहे. मग आयोग काय करेल, राज्याचं कार्यकारी मंडळ विचारून घेईल आणि केंद्रामध्ये प्रिंट करून घेईल. मग तुम्हाला आयोग सांगा योग्य विधान ओळखा, सांगा अयोग्य विधान ओळखा. मग है ना, तर मग राज्यपाल हा केंद्राचा कार्यकारी मंडळाचा भाग आहे, बिलकुल नाही आहे ना. मुख्यमंत्री आहे, बिलकुल नाही आहे. उपराष्ट्रपती आहे का, बिलकुल आहे है ना. सरन्यायाधीश आहे का, बिलकुल नाही आहे. आता बघा सरन्यायाधीश सेंट्रल संघ शासन तुम्हाला दिसेल, असं काही नाही हा, ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, लक्षात ठेवा. कार्यकारी मंडळमध्ये फक्त हेच लोकांचा समावेश आहे जे मी तुम्हाला आता डिस्कस करून घेतला. साईड लक्षात पॉईंट. ओके, तर असे ते क्वेश्चन घेऊन तुम्हाला या ठिकाणी आयोग फसवतो किंवा मुद्दे तयार करतो. हां, मी तुम्हाला बोललो तीन मंडळ आहे, या तिन्ही मंडळमध्ये कायदे मंडळ दोन येणारे सेंट्रलच्या स्टेटचा, कार्यकारी मंडळ सेंट्रलच्या स्टेटचा, पण न्याय मंडळ कसं आहे, एकेरी. तो आयोगाने संदर्भ लक्षात ठेवा, या तिन्ही मंडळमध्ये एकेरी मंडळ कोणता आहे, तो न्याय मंडळ. आयोगाने एक क्वेश्चन कसं करेल आयोग, का कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांची विभागणी केलेली आहे, असं तो क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा.
तर न्यायमंडळाची विभागणी केलेली नाही आहे. ठीक आहे, असं या ठिकाणी पॉईंट लक्षात. आता बघा पहिला पॉईंट आहे राष्ट्रपती. भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहे. हे महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे आहे आणि ते भारतीय प्रजासत्ताकचे प्रतिनिधित्व करतात. बघा प्रजासत्ताक शब्दाला आपण मागे 6वीच्या स्टेट बोर्डमध्ये बघितला होता का आपल्या देशाने गणराज्य स्वरूप स्वीकारले. आपल्या देशाने गणराज्य स्वरूप स्वीकारले का? कारण राष्ट्रपतींची निवडणूक होते मित्रांनो. इंग्लंडमध्ये राष्ट्रपतींची निवडणूक होती म्हणून इंग्लंड गणराज्य नाही आहे. हां, पण इंग्लंडमध्ये संसदीय पद्धत आहे, भारतामध्ये पण संसदीय पद्धत आहे. तिकडे सुद्धा 2 प्रमुख आहे, आपल्या भारतामध्ये सुद्धा पण 2 प्रमुख आहे. पण इंग्लंड गणराज्य नाही आहे आणि आपला भारत गणराज्य आहे. असं या ठिकाणी तुम्ही मुद्दा पाठ करायचा मित्रांनो. ओके, दुसरा पॉईंट आहे राष्ट्रपतीबद्दल एक्स्ट्रा पॉईंट आहे का राष्ट्रपतींची निवडणूक होते. मग आता राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते दिलं नाही या ठिकाणी, पण मी एक्सप्लेन करून देतो. राष्ट्रपतीची निवडणूकमध्ये मतदान करणारे जे आहे, ओके, हे मतदान करणारे लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य त्यांना मतदान करतात. म्हणजे मतदान तुमच्या थ्रू होणार आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ निवडणूक राष्ट्रपतींची सुद्धा कशी आहे, प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष? आन्सर काय आला? अप्रत्यक्ष आहे. ओके, दुसरा पॉईंट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. देशाचा राज्यकारभार. आता बघा राज्यकारभार आहे म्हणजे कारभार कोणाचा? कोणाचा? देशाचा. कोणाच्या नावाने? राष्ट्रपतीच्या नावाने चालवलं जातं. असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते. सिंपल आहे. कारण का? यांचा सल्ला ओके राष्ट्रपतींवर काय आहे? बंधनकारक आहे. या अंगाने तो क्वेश्चन्स येऊन जातो. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे राष्ट्रपतींची निवडणूक. ओके, तो म्हणजे हां बरं याच्यामध्ये डिस्कस करून घेऊ का. मग खरे प्रमुख कोण आहे आपल्या देशातले? प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे खरे प्रमुख आहे. तर संविधानिक प्रमुख कोण आहे? आपले राष्ट्रपती आहे. याच्यावर तो संदर्भ, तो मुद्दा या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला पाठ करायचं. राष्ट्रपतींची निवडणूकची पद्धत मी तुम्हाला बोललो अप्रत्यक्षरित्या असते. या ठिकाणी लक्षात घ्या संसद सदस्य शब्द आला तर आन्सर रॉंग. मतदान करणारे कोण आहे? ओके, तर संसद सदस्य आला मतदान आन्सर नाही, किंवा विधानसभा सदस्य आला नाही. ओके, मग या ठिकाणी कोणता शब्द पाहिजे मित्रांनो? निर्वाचित शब्द. लक्षात ठेवा हा शब्द संसदेचे निर्वाचित, विधानसभेचे निर्वाचित सदस्य, जर हे शब्द येणं गरजेचे राष्ट्रपतीच्या निवडणूकमध्ये. जर हे नाही आले तर आन्सर या ठिकाणी काय होऊन जाईल? रॉंग होऊन जाईल. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाल. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंटमध्ये या ठिकाणी दिलं आहे का राष्ट्रपती पदाची पात्रता काय का ते भारताचे नागरिक असले पाहिजे. वय वर्ष 35 पूर्ण ओके पाहिजे. म्हणजे चालत नाही, पूर्ण पाहिजे. हे लक्षात या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी घ्या. त्याच्यानंतर त्यांना निवडून आल्यानंतर त्यांना शपथ घ्यावी लागते. ओके, हे पॉईंट्स किंवा ही पात्रता तुम्हाला या ठिकाणी पाठ करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे संविधानाने रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते. ओके, तर ही या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवा. मंत्री बघा राष्ट्रपतीवर कोणती विशेष जबाबदारी देण्यात आली आहे तर संविधानाचे रक्षण ओके करण्याची जबाबदारी राष्ट्रपती असते. परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. मग आता बघा मग सिंपल आहे कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर आहे. त्यांना पदावर दूर कोण करणार? संसद करणार. आणि या प्रोसेसला काय म्हटलं जातं? महाभियोग. ओके, आता बघा महाभियोगची पद्धत या ठिकाणी दिली आहे. महाभियोग कुठे होईल? संसदमध्ये होईल. बघा मतदान करणाऱ्यामध्ये विधानसभा पण आलं होतं, पण ज्या वेळेस त्यांना पदावर दूर केलं जाईल, महाभियोगची प्रोसेस सिद्ध केली जाईल, त्यावेळेस फक्त मतदान करणारे संसदचे लोक आहेत. त्याला पारित करण्यासाठी काय आवश्यक आहे? ओके, तर त्याला पारित करण्यासाठी विशेष बहुमत लागणार. बघा परत विशेष बहुमत. ओके, कोणता? 203 ठराव संमत होणं आवश्यक आहे. हां बघा, तर मग हे या ठिकाणी हा आन्सर तुम्ही पाठ करा. विशेष बहुमत कोणाचा? तर दोन्ही सभागृहांचा विशेष बहुमत. दोन्ही सभागृह म्हणजे कुठले? तर परत सेम संसदेचे दोन्ही सभागृह. समजला ना पॉईंट? ती या अँगलने तो पाठ तुम्ही काय करा मित्रांनो? क्लिअर करा, पाठ करा. ओके, तर समजला पॉईंट. याच्यावर आयोगाचे क्वेश्चन्स आणि एक्सपेक्टेशन कसे असतात. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे राष्ट्रपतीचे कार्य व अधिकार. आता बघा टोटल या ठिकाणी दिले तुम्हाला धिस 1, 2nd आणि 3rd 3 कार्य दिले.
तो पहिला पॉईंट या ठिकाणी दिसते तुम्हाला, संसदेचे अधिवेशन बोलवणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्व बरखास्त करणे. आता याला आपण शब्द शेवटी करू. पहिला पण बघा, अधिवेशन बोलवणारे कोण आहे? राष्ट्रपती. अधिवेशन या ठिकाणी सत्र समाप्तीची घोषणा करणारे म्हणजे अधिवेशन बंद करणारे या ठिकाणी संदेश जो दिला होता तो कोण आहे? राष्ट्रपतीचा. सत्र समाप्तीची घोषणा कोण करतात? राष्ट्रपती. त्याच्यानंतर लोकसभा मुदती नंतर किंवा मुदतीपूर्व बरखास्त करण्याचे काम कोणाचे? तर राष्ट्रपतींचे. समजला पॉईंट? ओके. मग कोणाच्या सूचनेनुसार करतील बरं? तर सेम आहे, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार ते करतील. का करतील? कारण त्यांचा सल्ला राष्ट्रपतीवर काय आहे? बंधनकारक आहे, असं संकल्पना घेऊन तुम्ही तो पॉईंट पाठ करा. 2 नंबरचा पॉईंट तुम्हाला दिसते, लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. मी तुम्हाला बोललो, स्वाक्षरीशिवाय विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. मग तो कोणताही कायदा असेल. ओके, तर लक्षात ठेवा, साईन आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, 3 नंबरचा पॉईंट, प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ओके, इथपर्यंत विषय ठीक आहे. व आता बघा या ठिकाणी काय दिलं पुढच्या स्टेटमेंट, व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात. कोणी सुचवलं? आता या ठिकाणी प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाने येणार. प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करताय, पण नेमणूक करताना सल्लाची या ठिकाणी गरज नाही. म्हणजे हा 3 नंबरचा जो पॉईंट आहे हा राष्ट्रपतींचा स्वयंविवेकाधीन अधिकार ठरतो. म्हणजे कोणत्या पक्षाला बोलवायचं आणि त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानांची शपथ द्यायची. सिंपल आहे. तो पूर्ण अधिकारमध्ये हा एकमेव असा अधिकार आहे ज्यामध्ये राष्ट्रपतींना स्वतःचा डिसिजन घेऊ शकतात. पण ते कोणालाही नाही बोलवणार. ज्यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्याची ताकद आहे त्यांना ते बोलवतील. लक्षात आलं? पण कोण चॉईस करेल कभी कोणत्या पक्षाकडे? मग काँग्रेसकडे आहे की बीजेपीकडे की दुसऱ्या पक्षांकडे आहे ना? ते हे कोण डिसाईड करणार? हे करण्याचं काम कोण करतात? राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा. घेतली पॉईंट. दुसरा पॉईंट, त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक करतात. कोण? मग सिंपल आहे, पंतप्रधान सांगतील मग राष्ट्रपतींना का तुम्ही काय करा, या व्यक्तींची मंत्री म्हणून नियुक्ती करा. बघा, तर मंत्रीची नियुक्ती करताना फक्त पंतप्रधान सल्ला देत आहे. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यावर मुद्दा येऊ शकतो किंवा क्वेश्चन्स येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट महत्त्वाचा 4-5 नंबरचा पॉईंट तुमच्यासमोर दिसतोय मित्रांनो. 4 पॉईंटमध्ये दिलं आहे, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. तो सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. याचा अर्थ दुय्यम न्यायालय जे आहे यांची नियुक्ती कोण करेल? ऑफकोर्स राज्यपाल करतील, है ना? सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त. तर राज्यपाल हे केंद्र शासनाचे केंद्राचे प्रतिनिधित्व म्हणून घटक राज्यामध्ये काम करतात. ओके, जे घटक राज्याचे संविधानिक प्रमुख आहे असं तुम्ही लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आहे मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती. तर मुख्य निवडणूक आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोगाचे असतात आणि त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट 5 नंबरचा पॉईंट बघा, राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात, ज्याला आपण म्हणतो सरसेनापती. ओके, आणि युद्ध व शांतता याबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात. पण कोणाच्या सल्ल्यानुसार घेतात? सेम, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. त्याच्यानंतर 6 नंबरचा पॉईंट बघा, राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकार सुद्धा आहे. मग कोणते अधिकार आहे? एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये मानवतावादातून भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा, तो रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? तर तो आहे राष्ट्रपतींना. तो या अँगलने क्वेश्चन्स येतात. राहील लक्षात पॉईंट? हां, 7 नंबरचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ओके, 7 नंबरचा पॉईंट आहे तो पॉईंट बघा तुमच्या समोर आहे, देशाच्या संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करता येते. 3 प्रकारची आणीबाणी जाहीर करता येते, राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि त्याच्यानंतर आर्थिक आणीबाणी. राज्य आणीबाणीला दुसरा पर्यायी शब्द कोणता आहे? राष्ट्रपती राजवट. मग यांचे कंडिशन काय आहे, ते कोणत्या कंडिशनमध्ये लागू केले जातात? ओके, याचा संदर्भ ओके वेगळा आहे. ठीक आहे, लक्षात आला पॉईंट. नेक्स्ट पॉईंट बघा, पुस्तकमध्ये दिले प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. तो राष्ट्रपती हे संविधानिक प्रमुख आहे, त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते, पण प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्री बघा
राज्यकारभार चालवतं. हे लक्षात ठेवा मित्रांनो का ज्या ज्या वेळेस प्रधानमंत्री शब्द आला त्यांच्यासोबत हा शब्द येतो व त्यांचे मंत्रिमंडळ. बिकॉज मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल आहेत. लक्षात ठेवा, सामूहिकरित्या जबाबदार आहे. तो सामूहिकरित्या कोणाला जबाबदार आहे तर लोकसभेला जबाबदार आहे, आणि व्यक्तिगतरित्या कोणाला जबाबदार आहे तर राष्ट्रपतीला जबाबदार आहे. तर व्यक्तिगतरित्या मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतीला जबाबदार असतात, असं या ठिकाणी लक्षात ठेवा. पंतप्रधान कोण होतो? जो निवडणुकीमध्ये आपला बहुमत सिद्ध करेल त्याला आपण काय म्हणतो? प्रधानमंत्री. ओके, प्रधानमंत्री होण्यासाठी बहुमत सिद्ध करणं आवश्यक आहे. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. बघा, आवश्यक असावं का? बिलकुल असावं. पण जर नसल्यास त्यांना 6 महिन्याचा संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते, असं या ठिकाणी क्वेश्चन्स येतो. ओके, तर लक्षात द्या, विदिन 6 मंथ त्यांना लोकसभेचा किंवा राज्यसभेचे सदस्यत्व त्यांना काय करावं लागेल? प्राप्त करावं लागेल. ओके, तर लक्षात ठेवा, या 2 कंडिशन या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हायलाईट स्वरूपात ते पाठ करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, पंतप्रधानमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांचे कार्य. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांना त्यांचा अनुभव व त्यांना कौशल्यावरून विशेष मंत्रिपदाची त्या ठिकाणी शिफारस करतात. त्याच्यानंतर बघा, मोठे मोठे स्वरूपात पॉईंट घेतोय स्पीडमध्ये थोडासा. खातेवाटप पद्धत झाल्यानंतर त्यांना विविध खात्यामध्ये सुसूत्रपणा राखणे आणि खात्यामध्ये परस्पर सहकार्य निर्माण राहणे, ओके, वाढवणे, यासाठी ते काय करतात? प्रयत्न करतात. ओके, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशाची प्रतिमा उंचवण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी ते काय करतात? प्रयत्न करतात मित्रांनो. ठीक आहे. हां, आता हे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट जो तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे तो आहे संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण कसे ठेवते. बघा, टोटल तुम्हाला पॉईंट दिला आहे. फर्स्ट, चर्चा आणि विचार विनिमय. ओके, दुसरा आहे प्रश्नोत्तर. ओके, तिसरा आहे शून्य प्रहर. चौथा आहे अविश्वास ठराव. ओके, लक्षात आला. 4 पॉईंट या ठिकाणी दिले. ओके, तर हे 4 पॉईंट तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचं. पहिला आहे जो तुम्हाला पाठ ठेवायचा तो आहे चर्चा. तो लक्षात द्या, कोणत्याही मंत्र्याने जेव्हा डिसिजन दिला तर एखादा कायद्याची ज्यावेळेस तो अंमलबजावणी करतो, तर अंमलबजावणी केल्यानंतर त्यांना त्या सभागृहामध्ये प्रश्न विचारले जातात का नेमकं याचं उत्तर असं का किंवा त्याचं उत्तर तसं का, या अँगलने तो पॉईंट किंवा तो मुद्दा लक्षात येऊ नये. म्हणजे काय? ओके, तो या ठिकाणी तुम्ही असं लक्षात ठेवा का सिंपल आहे चर्चा आणि विचार विनिमय. म्हणजे सिंपल आहे का मंत्रिमंडळाकडे सत्ता आहे तर त्याला प्रश्न उत्तरच्या सेशन्समध्ये किंवा चर्चा करावी लागते. कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात, आणि हा कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ती चर्चा खूप महत्त्वाची असते की विदाऊट चर्चेशिवाय, डिस्कशनशिवाय तो कायदा होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्ही संमती करून त्या कायद्यामध्ये हवे ते चेंजेस करतात. ओके, लक्षात द्या. म्हणून चर्चा होणे, त्याच्यावर मग मतदान होणे. ओके, म्हणजे त्याची प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था हे पारित करणे, त्यानंतर त्याचा रोल महत्त्वाचा ठरतो. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो तो आहे प्रश्न उत्तरे. तर संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाने होते. आयोगाने क्वेश्चन तुम्हाला विचारला का संसदेच्या अधिवेशनमध्ये कामकाजाची सुरुवात कशाद्वारे होते, तर आन्सर तुमच्या समोर आहे, प्रश्नांनी होते. हे लक्षात या ठिकाणी घ्या. प्रश्न कोण कोणाला विचारणार, तर खासदार विचारतात प्रश्न मंत्रिमंडळाला. मंत्रिमंडळाला मग उत्तर देणं बंधनकारक असतो का? बिलकुल असतं. कारण त्या ठिकाणी बघा, संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर द्यायची असतात. ओके, नाही दिलं तर त्यांवर लक्षात द्या शासनावर टीका केली जाते, त्यांच्यावर प्रॉब्लेम, ओके लक्षात द्या, त्यांच्यावर वाद निर्माण केला जाऊ शकतो. म्हणून संसदेचा नियंत्रण हा जो नियंत्रण आहे तो सर्वात जास्त आणि सेन्सिटिव्ह आहे, लक्षात ठेवा. किंवा याचमध्ये तुम्ही बघा का जर त्यांना समाधान न झाल्यास ते आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काय करू शकतात, संसद सदस्य सभात्याग करू शकतात किंवा घोषणा देतात. मग प्रॉब्लेम्स होतो. तुम्ही तो जो सीन आहे तो या ठिकाणी वातावरणामध्ये बघितला असेल. नेक्स्ट पॉईंट बघा, शून्य प्रहर. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ शून्य प्रहर म्हणून ओळखला जातो. बघा, प्रश्नोत्तराच्या तासाचा एक्झॅक्टली
1 तासानंतर म्हणजे 11 ते 12 हा सेशन प्रश्नोत्तराचा तास आहे, त्याच्यानंतर 12 ते 1 हा शून्य प्रहर आहे. तर या 12चा प्रहरला शून्य प्रहरमध्ये या ठिकाणी लक्षात द्या, तुम्हाला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आणि शून्य प्रहरमध्ये एकच डिफरन्स आहे का प्रश्नोत्तराच्या तासामध्ये तुम्हाला परमिशन घ्यावी लागते आणि शून्य प्रहरमध्ये तुम्हाला परमिशन घेण्याची गरज नसते. लास्ट पॉईंट मित्रांनो, अविश्वासचा ठराव. अविश्वास ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे तो आहे अविश्वास. आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही म्हणजे अविश्वास. विश्वासदर्शक ठराव कोणत्या सभागृहात मांडला म्हणजे बहुमत कोणत्या सभागृहात सिद्ध केला, लोकसभा. अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडला जाईल तर लोकसभा. ओके, हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास ओके किंवा मंजूर करून घेतल्यास अविश्वास ठराव जर पारित झाल्यास तर सरकारला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो, है ना मित्रांनो. तर बघा हे पॉईंट्स होते. संसदेचे कायदेमंडळ, संसदेचा संदर्भ, ओके, या नावाने तो क्वेश्चन्स तुम्ही या ठिकाणी काय करायचा, पाठ करायचा. ठीक आहे मित्रांनो, संदर्भ लक्षात आला. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये दुसरा जो टॉपिक आहे ते कंटिन्यू करूया.